देव बघून झाल्यानंतर आज आम्ही आलो आहे सोमनाथ मध्ये आणि इथं आल्यावर आम्ही एका धर्मशाळेत थांबलोय जिचं नाव आहे त्रिवेणी दर्शन। ही धर्मशाळा खूप छान आणि क्लीन होती, यांची रूम सुद्धा एकदम भारी होती। फ्रेश होऊन आम्ही गेलो सोमनाथ मधील त्रिवेणी संगमला। मित्रांनो, माझ्या एक धामच्या यात्रेमध्ये मी आता आलोय सोमनाथला आणि इथं आलोय मी त्रिवेणी संगमला, जिथं हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचं संगम होतं। हे क्षेत्र खूप धार्मिक क्षेत्र मानले जाते। इथं लांबून लोक आंघोळीसाठी येतात आणि ह्या 3ही नद्या अरबी समुद्राला मिळतात। त्रिवेणी संगम पाहून झाल्यानंतर आम्ही गेलो सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी। सोमनाथ मंदिरात मोबाईल अलाउड नसल्या कारणाने मी मधल्या व्हिडिओ काढू शकलो नाही। सोमनाथ मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही आमच्या रूम कडे आलो आणि रूमवर आम्ही मस्त खिचडीचा बेत केला। आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली होती। खिचडी तयार झाली आणि आम्ही मस्त पोटभर जेवलोय। हे बघा, एकदम भारी। कशी जेवणे? मस्त एक नंबर। रात्री आम्ही इथंच मुक्काम केला। आता आपण उद्याच्या भागात जाणार आहोत पांडवांची कुलदैवत हिंगलाज माता मंदिरात आणि तिथली गुफा सुद्धा बघणार आहोत। त्यासाठी जयेश व्लॉग्स या पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर भेटूया नाशिक ते द्वारका या प्रवासाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये।